बहुप्रतीक्षित आणि प्रदीर्घ संघर्षानंतर कोल्हापूरकरांसाठी वंदे भारतची मागणी पूर्ण झाली। कोल्हापूर ते पुणे मार्गावर 16 सप्टेंबरपासून वंदे भारत धावणार आहे। रेल्वे मंत्रालयाकडून कोल्हापूर ते पुणे आणि हुबळी ते पुणे अशा 2 स्वतंत्र वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील देण्यात आला। शाळा सुरू होऊन तब्बल 3 महिने उलटून गेले, मात्र तरीही धुळे जिल्ह्यातल्या तब्बल 25,000 विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत। त्यामुळे एक राज्य एक गणवेश धोरणाचा पुरता बोजवारा उडाला। 1 ऑगस्टपासून खोल समुद्रातले मासेमारी सुरू झाली आहे, मात्र वादळी वाऱ्यानं 1.5 महिन्यानंतरही पुरेसे मासे मिळत नसल्यानं रत्नागिरीतील नौका किनाऱ्यावर दिसत आहेत। त्यामुळे लाखोंचं नुकसान होत असल्याचं मच्छीमार चिंता व्यक्त करतात। बुलढाणा जिल्ह्यातल्या पारखेड गावातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस आणि तुरीला हमीभाव मिळावा या मागणीसाठी धरण आंदोलन सुरू केलं। जोवर मागण्या मान्य होत नाही तोवर आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला। कोल्हापुरातील एका गणेश मंडळाला मिरवणूक काढणं चांगलंच महागात पडलं। अश्लील डान्स करणाऱ्या डान्स ग्रुपला कोल्हापूर पोलिसांनी दणका दिलाय। करवीर पोलीस ठाण्यात तब्बल 16 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। केंद्र सरकारनं अनेक खाद्यपदार्थांवरच्या आयात निर्यात शुल्कात बदल केल्यानं शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। या निर्णयानंतर भाजपचे नेते अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला। त्यासह केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले। कोल्हापूर पोलिसांनी एमडी ड्रग्जचा मोठा साठा जप्त केला। एमडी ड्रग्ज विकणारा कुख्यात गुंड मनीष नागोरीसह समीर शेखला अटक केली आहे। कारवाईत 12 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 15,51,000चा मुद्देमाल जप्त केला। धुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं सर्जा राजा स्पर्धेचं आयोजन केलं होतं। यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून तब्बल 183 बैलजोड्यांनी सहभाग घेतला। त्यातील पहिला क्रमांक पटकावणाऱ्या बैलजोडीला 51,000चं पारितोषिक देण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये लिंबे जवळगाव टोलनाक्याच्या जवळ एका मध्यधुंद तरुणाच्या स्कॉर्पिओनं दुसऱ्या कारला जोरदार धडक दिली। अपघातात रात्री या सगळ्या अपघातात आजी आणि आईसह 6 महिन्याच्या चिमुकला आणि 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला। या प्रकरणी दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्याच्या चाकण जवळच्या कडाचीवाडी भागात भटक्या कुत्र्याच्या टोळक्याने चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला केला। या चिमुकले गंभीर जखमी झाले। भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। पुण्याच्या उरुळी कांचन परिसरात इनामदार वस्तीजवळ गोळीबाराची घटना घडली। बापूशी तोळे या व्यक्तीनं 3 ते 4 जणांवर गोळीबार केल्याची माहिती समोर येते। या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली। दरम्यान जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली। पंढरपुरात गेल्या 6 दिवसापासून धनगर समाजाचं उपोषण सुरू आहे, मात्र सरकारनं अजून त्या आंदोलनाची दखल घेतली नाही। त्यामुळे धनगर तरुणानं विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान पोलिसांनी तात्काळ संबंधित तरुणाला रुग्णालयात दाखल केलं। वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा, कारंजा, मंगळूरपीर आणि वाशिम कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ज्वारीच्या दरात तफावत दिसून आली। या तफावतीमुळे शेतकरी संभ्रमात पडला। दरम्यान सर्वत्र एकसारखे दर ठेवण्याची मागणी शेतकरी करू लागले। सततच्या पावसामुळे वाशिम जिल्ह्यातल्या शेकडो हेक्टरवरच्या कपाशीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव झाला। त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। खामगाव तालुक्यातल्या किन्ही महादेव गावातल्या शेतकऱ्यांनी घंटानाद आंदोलन केलं। पीक विम्याची रक्कम मिळावी तसंच ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। अकोला जिल्ह्यातल्या अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका बसला। चंद्रपुरातील शेतकरी आक्रमक झालेत। पाईपलाईनच्या कामामुळे शेतातील पिकांना पाणीपुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। यावेळी त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वर्धा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य मार्गावर अतिक्रमणावर पालिका प्रशासनानं कारवाई करत शिवाजी महाराज चौक, आर्वी नाका, जुना आरटीओ कार्यालय परिसरात कारवाई केली। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या वरोड चक्रपान ते सेनगावकडे जाणाऱ्या मोठी रस्त्यावर चाळण झाली आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून रस्त्याची ही अवस्था असल्यानं नागरिकांनी नवा रस्ता बांधावा अशी मागणी केली आहे। पवन मावळ भागातल्या भात पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होतोय, त्यामुळे पीक धोक्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर कृषी अधिकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना करपा रोगाबाबतच्या उपाययोजनांची माहिती दिली।
बारामतीतल्या मोकाट कुत्र्यांच्या टोळ्यांचा रस्त्यावर सर्रास वावर दिसून येतो। या संदर्भात नगरपालिकेनं कारवाई केली होती, पण परिस्थिती अजूनही जैसे थे असल्याचं पाहायला मिळतं। महायुतीच्या योजनांवरून जयंत पाटलांनी हल्लाबोल केला। अति तिथं माती म्हणीचा महायुतीच्या नेत्यांना अनुभव येणार असा टोला त्यांनी लगावला। लाडक्या बहिणीसाठी नाही तर लाडक्या खुर्चीसाठी सगळं काही केलं जातंय असा आरोप त्यांनी केला। केंद्र सरकारनं कांदा आणि बासमती तांदळाबाबतचा निर्णय आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून घेतलाय, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे। तसंच शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या चुकीच्या धोरणांचा फटका केंद्र सरकारला बसेल, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। कांदा निर्यातीवरील 2.5% कराची मर्यादा 20% आणल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा मिळेल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या अनिल बोंडे यांनी दिली आहे। राहुल गांधींच्या विरोधात बीडमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं। शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं। यावेळी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। दापोली शिवसेना आणि आरपीआय आठवले गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बेताल वक्तव्य करून दिशाभूल केल्याचा प्रयत्न करण्यात येतोय, असा आरोप यावेळी करण्यात आला। मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्त खेड शहरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। शिवसेना नेते रामदास कदम यांनी या शिबिराला भेट देत शुभेच्छा दिल्या। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्याचं नाव न घेता जाहीर निषेध केला। राहुल गांधींनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात ठाण्यात शिवसेना आक्रमक झाली आहे। ठाण्यातल्या आनंद आश्रमापासून ते कोर्ट नाक्यावरच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत उदय सामंत यांनी टीका केली आहे। काँग्रेस कधी आरक्षणाच्या बाजूने नव्हती, आताही नाही आणि भविष्यातही नसेल, असा आरोप त्यांनी केला। त्यामुळे काँग्रेसच्या ओठात काय आणि पोटात काय हे समोर आल्याचा टोला उदय सामंत यांनी लगावला। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या बड्या नेत्यांची बैठक पार पडली। यावेळी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला। महायुतीचे अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला। भाजपच्या बैठकीत जे.पी. नड्डांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन निवडणुका लढा, भाजपनं मोठ्या भावाची भूमिका घेत दोन्ही पक्षांना सांभाळून घ्यावं, अशी तंबी जे.पी. नड्डांनी भाजपच्या नेत्यांना दिली। महायुतीच्या जागावाटपावर मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलंय। तुम्हाला ब्रेकिंग मिळणार नाही, असं जागावाटप केलं जाईल। किती जागांवर दबाव केला हे गोपनीय राहू देत, असंही सामंत म्हणाले। तर तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांना सन्मानपूर्वक जागा मिळतील, असंही सामंत यांनी म्हटलं। राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार योग्य निर्णय घेतील, असं सूचक विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केले। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 183 जागा निवडून येतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला। आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता काँग्रेसनं महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले। राज्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। दोन्ही नेत्यांच्या जवळपास 15 ते 20 सभा होणार आहेत। महाराष्ट्राचं विधानसभा मिशन फत्ते करण्यासाठी केंद्रीय नेतृत्व रणनीती आखते। अंतरवाली सराड्यातल्या आंदोलनासंदर्भात मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे यांवर गंभीर आरोप केला। पोलिसांच्या कारवाईनंतर जरांगे तिथून निघून गेले, असा आरोप त्यांनी केला। रोहित पवार आणि राजेश टोपेंनी जरांगेंना पुन्हा एकदा तिथं आणून बसवलं, असं म्हणत त्यांनी पवार आणि टोपेंवर गंभीर आरोप केला। भुजबळांच्या आरोपांचा जरांगे पाटलांनी समाचार घेतलाय। म्हातारपणात पापाचा डाग लागून घेऊ नकोस, अशी जहरी टीका जरांगे पाटलांनी भुजबळांवर केली आहे। लाठीचार्ज केल्यावर पळून गेलो असेल तर फडणवीसांना चौकशी करायला सांगायचा थेट आव्हान जरांगे पाटलांनी भुजबळांना दिले। अंतरवालीतल्या आंदोलनावरून भुजबळांनी केलेल्या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया दिली आहे। भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली। धाराशिवमध्ये पार पडलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला। लाडक्या बहिणीची साथ देणारा एकनाथ यापुढे दरमहा तुम्हाला 1,500 मिळणार। ही योजना कोणीही माईचा लाल बंद करू शकत नसल्याचा इशारा त्यांनी विरोधकांना दिला।
धाराशिवमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहू शकले नाहीत। त्यावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले। जे.पी. नड्डांच्या दौऱ्यामुळे फडणवीस मुंबईत आहेत आणि अजित पवार पुण्यात आहेत असं म्हणत दोघांच्या गैरहजेरीचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं। तिसऱ्या आघाडीची येत्या 19 सप्टेंबरला पुण्यात बैठक पार पडणार आहे अशी माहिती राजू शेट्टींनी दिली। न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तिसरी आघाडी म्हणून राज्याबाहेर आम्ही एक सक्षम पर्याय देतोय असं म्हणत त्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली। नागपुरातून भाजप शहर उपाध्यक्ष नरेश वरडे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दावा केला। पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, मात्र पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय मान्य असेल असं वक्तव्य त्यांनी केलं। राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक नेते शेख मंजूर यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। यावेळी त्यांनी माजलगाव विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजात प्राधान्य देण्यात यावं अशी मागणी केली। जोवर विधानसभेवर भगवा फडकत नाही तोवर पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे होणार नाही। त्यामुळे शिंदेंना परत सीएम करण्यासाठी आपल्याला झटायचं असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं। पंढरपुरात सुरू असलेल्या आंदोलनाच्या स्थळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट देत उपोषणकर्त्यांची विचारपूस केली। यावेळी फडणवीसांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं। सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक आहे असंही ते म्हणाले। यंदाही शिवाजी पार्कात दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरेंकडून मैदानाच्या परवानगीसाठी अर्ज करण्यात आलाय। 8 महिन्यात 3 स्मरणपत्र दिल्याची माहिती आहे। दरम्यान शिवसेनेनं अजून शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज केला नसल्याची माहिती समोर येते। आनंद आश्रमात पैसे उधळल्याचा व्हिडिओ केदार दिघेंकडून ट्विट करण्यात आला होता। या संदर्भात संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ आहे। पवित्र वास्तूत धिंगाणा घातलाय। हा आनंद आश्रम पूर्वीचा राहिला की नाही, तिथं देखील लुटीचा पैसा ठेवला जातोय का असा सवाल त्यांनी उपस्थित केला। अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाल्यानं अकोल्यात आपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। मिठाई वाटून ढोल ताशांचा गजर करत आपच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली।